सेनगाव तालुक्यातील खुडस या ठिकाणी रहिवासी असलेल्या 20 रुग्णांना एकादशी व महाशिवरात्री उपवासात वापरण्यात येणारी भगर खाल्ल्याने विषबाधा झाली आहे। सर्व विषबाधा झालेले रुग्ण ग्रामीण रुग्णालय सेनगाव येथे उपचारासाठी आणण्यात आले होते, तर वैद्यकीय अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य उपचार देऊन रुग्णांचा जीव वाचवण्यात आला आहे। विषबाधा झालेल्या रुग्णांना वैद्यकीय उपचार देऊन पूर्णपणे उपचार करण्यात आला आहे। ग्रामीण रुग्णालय सेनगाव येथील वैद्यकीय अधीक्षक व डॉक्टरांचे रुग्ण व नातेवाईकांनी आभार मानले आहेत। डॉक्टर योगेश जाधव, डॉक्टर सचिन राठोड, डॉक्टर शिवनीकर तसेच अधिकारी कर्मचारी यांनी आपली कामगिरी चोखपणे बजावली आहे। पुरुषोत्तम माणिकराव टाले। आम्ही दरवर्षी म्हणजे असं 20 वर्षापासून दिंडी आहे, तर दर एकादशीला आमचं ते फराळाचं असते तिथं। तर यावर्षी बी ते केलं तिथं। तिकडून इथं आलो तर तिथं फराळाचं केल्यावर घरी आलो, वाटूनच समजा मळमळ करलो। आपलं भगरच होती। हां, मग घरी आल्यावर नंतर इथं दवाखान्यात हलवलं इथं शेनगावला। ग्रामीण किती जण आहेत सर्व? आमचे 20 जण आहेत। पेशंट ॲडमिट झाले। भगर खाल्ल्यामुळे त्यांना विषबाधा झालेली आहे। सगळ्यांना उपचार सुरू केलेले आहेत आणि त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे। सगळ्यांची प्रकृती स्थिर आहे। हळूहळू त्यांची अजून प्रकृती बरी होऊन जाईल।